पेरडे लोणीकंद शिवरस्ता खुला होणार. मंडल अधिकारी संदीप झिंगडे यांची माहिती. शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच ठिकाणी आवश्यकतेनुसार शिवपानंद रस्ते खुले करण्याची मोहीम सद्यस्थितीत सर्वत्र चालू असून पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये ही मोहीम चालू आहे. पेरडे लोणीकंद ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये शिवपानंद रस्ते खुले करण्याचा महत्त्वाचा ठराव घेतला असून पुणे नगर महामार्गाकडून सरडे वस्तीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या शिवरस्त्याची मोजणी करण्यात आली आहे. हद्द निश्चित झाल्यानंतर हा रस्ता खुला करण्यात येणार असल्याचं मंडल अधिकारी संदीप झिंगडे यांनी सांगितले. यावेळी मंडल अधिकारी संदीप झिंगडे, लोणीकंदचे तलाठी अभिजित जोशी, पेरणेचे तलाठी संतोष इडोळे, ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणं, महसूल मोजणी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोनवे, पेरणे गावच्या सरपंच उषा वाळके, उपसरपंच अंकिता सरडे, लोणीकंदचे माजी उपसरपंच राहुल शिंदे, अक्षय वाळके, हरी सरडे यांच्यासह शिवरस्त्यालगतचे शेतकरी तसेच दोन्ही गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मोजणी प्रक्रियेसाठी संबंधित शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य केले. या प्रसंगी मंडळ अधिकारी संदीप झिंगाडे, हवेली खरेदी विक्री संघाचे संचालक दादासाहेब माने काय म्हणाले नक्की ऐका. भरारी न्यूज वृत्तसेवा. मुख्यमंत्री शिवपानंद रस्ते खुले करण्याचा आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज लोणीकंद पेरणे शिवरस्त्याची मोजणी करून घेत आहोत. आमचे मोजणीदार सोबत आहेत. आमच्या पेरणी हद्दीतले 16 गट आणि लोणीकंद हद्दीतले 14 गट अशी एकूण आम्ही सगळे 30 गट जवळपास मोजणार आहोत. आणि हे मोजल्यानंतर बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न या मार्फत सुटणार आहे. वाद काय आणि कशामुळे एवढे दिवस प्रलंबित झाले? खूप नाही म्हणजे शासनाचीच योजना आहे म्हणजे शिवरस्ते खुले करण्याची. हा शिवरस्ता खूप वर्षापासून बंद होता. आम्ही मोजणी करून हा खुला करणार आहोत. काय सांगाल, किती वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे? प्रलंबित बऱ्याच वर्षापासून आहे. मध्यंतरी काही फंडही पडले होते, थोडेसे आपसतात, थोडंसं हद्दीचे वाद असल्यामुळे थोडं ते पुढे ढकलत गेलं होतं. आता सगळ्यांच्या सहकार्याने दोन्ही बाजूचे शेतकरी आणि ग्रामस्थ त्या सगळ्यांच्या सहकार्याने आता तो रस्ता जिथं बांध येईल त्या हिशोबाने दोन्ही शेतकऱ्यांनी मान्य केलेलं आहे की बाबा जिथं येईल त्या हिशोबाने आपण त्याच्यातून सहकार्याची भूमिका घेऊन तो रस्ता, आता हा रस्त्याची गरज इतकी आहे, पुढे भविष्यात पुणे नगर रोडचं काम चालू होणार आहे, त्यावेळेला पर्यायी रस्ता म्हणून सुद्धा हा रस्ता वापरण्याची गरज पडणार आहे. इथून पुढं आता इथं बऱ्याच औद्योगिक गोडाऊन म्हणा, वेअरहाऊस म्हणा किंवा अशा कंपन्या या भागात येत आहेत, तर त्या करता सुद्धा हा रस्ता गरजेचा आहे. आणि हा रस्ता जर झाला तर या भागाची बरीच डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होऊ शकते, म्हणून हा रस्ता होणं गरजेचं आहे. आता ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेऊन तो रस्ता करायचं ठरवलेलं आहे. शासनाने त्या माध्यमातून सगळ्या दोन्ही बाजूच्या सर्वे नंबरची मोजणी करून तो रस्ता एक मार्किंग देऊन पुढं प्रशासकीय लेवलवरती तो कुणावरतीच एका बाजूला अन्याय होणार नाही अशा हिशोबाने तो रस्ता करायचं ठरवलेलं आहे. तर त्या पद्धतीने ग्रामस्थ आणि शेतकरी मिळून आम्ही तो रस्ता करायचं नियोजन करणार आहोत. त्यामध्ये आमदार साहेब सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करतायत, प्रशासकीय लेवलवर चांगलं सहकार्य आहे आणि हा रस्ता व्हावा अशी ग्रामस्थांची दोन्ही बाजूच्या मागणी आहे. सांगितलं. ओके.